साताऱ्यातील सावरी गावात पोलिसांनी ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त केला होता आणि याच प्रकरणी सुषमा अंधारे यांनी यातील आरोपी एकनाथ शिंदे यांचा भाऊ असल्याचा आरोप केला होता। दरम्यान अंधारेंनी आरोप केलेले प्रकाश शिंदे यांचं हॉटेल आहे। हे हॉटेल नेमकं कसं आहे आणि तिथली सध्याची परिस्थिती काय याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी। सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ प्रकाश शिंदे यांच्या हॉटेलमधून या 3 आरोपींना म्हणजे जिथं MD ड्रग्स बनवले जात होते तिथे जे 3 आरोपी सापडलेले त्या 3 आरोपींना याच बंगल्यातून म्हणजे हॉटेलमधून त्यांना जेवण जात असल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे। हाच तो प्रकाश शिंदे यांचा बंगला आहे, रिसॉर्ट आहे। या ठिकाणी खोल्या बांधल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी हे जे हॉटेल वजा रिसॉर्ट आहे 1 2 3 4 5 6 रूम असल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। याच ठिकाणाहून या 3 आरोपींना जेवणाचे डबे जेवण जात असल्याचा एकंदरीत आरोप हा प्रकाश शिंदे यांच्यावरती झालेला आहे, जे की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केलेला आहे। एकंदरीतच या आरोपानंतर आता वेगवेगळे पडसाद उमटत राहतील यात शंका नाही। मात्र ज्या बंगल्यांमधून, ज्या रिसॉर्टमधून, ज्या ठिकाणाहून या आरोपींना जेवण जात असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे हाच तो बंगला आहे। आणि याच बंगल्यामधून म्हणजे इथं किचन असल्याचं एकंदरीत पाहायला मिळते, कारण का इथे समोर पाहतोय कांदे आहेत। या ठिकाणी जे साहित्य जेवणाचं असेल ते इथं, त्याचबरोबर इथं कट्टा आहे भांडी वगैरे धुण्याचं, म्हणजे कदाचित याच ठिकाणी हे किचन असावं असं म्हणायला काय हरकत नाही। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ज्यावेळेला या आरोपानंतर सध्या अनेक गोष्टी वेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळतात, ते म्हणजे की या ठिकाणच्या हालचाली ह्या पूर्णपणे थांबलेल्या आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम सुरू आहे, फॅब्रिकेशनचं काम सुरू आहे। मात्र या ठिकाणी आता कोणी नाही। आता आपण जे पाहतोय खिडकीच्या वरून जी काचेतून आपण आतलं पाहतोय त्याच्यामध्ये या ठिकाणी किचन असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। या किचनमध्ये मधूनच हे सगळं जे जेवण आहे ते 3 आरोपींना जात असल्याचं एकंदरीत बोललं जाते, तसा आरोप केला जातोय। तसा सुषमा अंधारे